आता मित्रांनो विषय काय माहिती काय, पांडवकालीन गुफाचा पहिला पार्ट जर तुम्ही बघितला त्यामध्ये मी तुम्हाला जुना पन्हाळा म्हणजे गिरलिंग हे दाखवलं होतं. आता ह्या पार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार की प्रॉपर पांडवकालीन गुफा कुठे आहे. त्यासाठी आहे की नाही व्हिडिओ शेवटून बघा आणि आयडियाला आपल्या आत्ताच फॉलो करा. आता तलावाच्या जरासं पुढे गेला की नाही तर पुढे तुम्हाला असा बांध दिसतो, तिथून आत जायचं. आता विषय काय माहिती काय, रस्ता जरासा छोटा असल्यामुळे काय जरासं मुश्किल होतोय आणि हे लोकेशन खाली असल्यामुळे आहे की जरासं बारकाईने लक्ष देऊन जावा. बारक्या बारक्या झाडांवरती आहे की नाही असा व्हाईट कलरचा बांध केलेला आहे आणि तिथनं जरासं पुढे गेला की नाही तुम्हाला पांडवकालीन गुफा दिसते. इथला अनेक विषय असा आहे की नाही, ह्या लेण्या नाही की नाही प्राचीन बौद्ध लेणी असंही म्हणतात. तर मित्रांनो आपल्या सांगली जिल्ह्यामधली ही गुफा आहे की नाही लय ऐतिहासिक आहे. आता आम्ही दोघं जण गेलतो म्हणून मला जरासं आतमध्ये जायला लईच भीती वाटत होती आणि त्यात आतमध्ये आहे की नाही वटवाघूळ लई होती. तर ह्या लेण्यांचा शोध आहे की नाही 10 वर्षांपूर्वी लागला होता. तर असं म्हटलं जाते की इसवी सणाच्या पहिल्या व दुसऱ्या शतकात या लेण्या कोरल्या असाव्यात. तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये आहे की नाही ही पहिली अशी बौद्ध लेणी समूह आढळून आलेली आहे आणि ह्या लेणीला आहे की नाही तिघाही लेणी असं म्हणतात. तर मिरज कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या गिरलिंग डोंगरावर ह्या लेण्या तुम्ही बघितल्याच पाहिजे. आणि जर तुम्हाला ह्याबद्दल काहीतरी माहिती असेल तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या जर गावामध्ये असंच काहीतरी ऐतिहासिक लोकेशन असेल तर मला कमेंट करून एकदा नक्की सांगा, कारण मी तिथे येऊन आहे की नाही तो प्लेस 100% एक्सप्लोर करणार. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काम करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी की नाही आपल्या आयडीला फॉलो तेवढं करा. चला.